काका तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सुरेश महादेव विलायत राहणार माऊली तालुका दारवा. जिल्हा यवतमाळ. मला ओळखता का? नाही राजू, आता हे टोकन यंत्र आले. हो नवीन वाले हो माझ्याकडे टोकन यंत्र मागच्या वर्षी आणलं तुम्ही आग्रो नाही दारव्यातलं. आग्रो पॉवर हो हो बनवलं राहायचे. हो 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 ॲग्री पॉवरचं घेतलं तुम्ही. हो काय काय झालं त्यानं लागवड? त्यानं म्या पराठी लागवड केली, सोयाबीन केलं, तूर केलं, उडीद केला, मूग केलं. सगळंच. हो सगळंच आणि कसं खोल पडते का कसं काय एक नंबर पाहिजे तसं पडतं? पाहिजे तसं. आणि त्याचं अंतर मग? अंतर 12 इंचावर पराठी लावली समजा. हो हो एक बियाणं हो सोयाबीन लावलं एका ती. बियाण्यानं झालता कापूस लावला? हो कंपनीवाल्यानं आपल्याला मार्गदर्शन करून केलं. समजा तुम्हाला फोनवर मार्गदर्शन केलं का तुम्ही? व्हिडिओ कॉलवर. व्हिडिओ कॉलवर तुम्हाला माहिती दिली आहे ना. मग ते एका बियाण्याला लागवड झाली. हो तुम्ही कोड्डीत लावलं होतं का वल्लीत लावलं होतं? नाही साधारण भगरवल. भगर वल्लीत. तर मग तुमचे किती रुपये वाचले समजा मजुराचा जर हिशोब काढला आपण? म्हणजे जेवढी पिकं तुम्ही लावले हो सोयाबीन कापूस तूर उडीद मूग लावला हो. तर किती रुपये वाचले तुमच्या हिशोब? कमीत कमी एका सीजन मध्ये मशीन शिल्लक पडली. एका मशीन मध्ये एका सीझन मध्ये शिल्लक पडली. आणि बरं यावर्षी आता मशीन कामी नाही अशातला काही भाग आहे का? नाही नाही कामी येते मशीन धुवून पॅक करून ठेवली. पॅक करून ठेवली बरोबर. म्हणजे कोणाला दिली नाही तुम्ही? नाही नाही शेजाऱ्या पाजाऱ्याला दिलं, काम सहकार्य पडलं की केलं द्यावं लागते. समजा. हो 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 नातेवाईकांना नेली हे ते हो का? समजा. हो म्हणजे तुमच्या त्या मशीन 50-60 एकर झालं समजा. हो 50-60 एकर केलं. बरोबर आहे. अजून किती वर्ष चाललं असं वाटतं तुम्हाला? बराबर वापर गिपर ठेवले 10 वर्षे जाऊ शकतो. 10 वर्ष जाते आहे का नाही? हो. आणि त्याचे जर काही पार्ट समजा खराब झाले हो तर ते यंदा ते ते देते ॲग्री पॉवर पार्ट वाले देते आहे ना? आहे त्याच्याजवळ. बरं बरं बरं. तर म्हणजे तुमचा अनुभव चांगला राहिला टोकन अनुभव यंत्राबाबतीत? चांगला म्हणजे सारे कास्तकार माझ्या आजूबाजूचे हसेत आम्हाला. हा हा हा. हे काय आणलं आणि हे सक्सेस आहे का, असं हो. आहे का, तसं आहे का. म्हणजे हे काय आणलं बा? हो आता आपलं चालू होतं जुन्या पद्धतनं. हो 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 जसं जुनं बरोबर जुने आहे. हो, कास्तकारी. जसे आपल्या बापदाद्याने केली तेच हो, कास्तकारी चालू तसं. होती आपली. ते त्याच्या मनानं ऐकलं. हो तर फायद्यात राहिले. हो दरवर्षी कशाने टोप पेरता तुम्ही? आम्ही ट्रॅक्टरने फिरू. कितीचं ॲव्हरेज? तर आम्हाला समजा जिथं एक बॅगीचं काम होतं हो तिथं 1.5-2 बॅगा पडेल. बरोबर. आणि किती कापूस हे निघे? सोयाबीन 6च्या वर आवरेज नाही बसे. 6च्या वर ॲव्हरेज नाही बस. हो मग तुम्हाला आता या मशीननं काय वाटलं? या वर्षी मशीननं जिथं समजा आमच्या 3.5 बॅगा पडणाऱ्या हो हो काय हम्म. तिथं 2च बॅगात झालं. कितीचा फट्या होता तुमचा? आमचा फट्या होता ठीक आहे. 20 इंची होता. 20 इंची होता. हो 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 1.25 येते लगभग येते ते. हो हो तर 1.25चा फटा हो त्या जाग्यात आमच्या 3.5 बॅगा सोयाबीन पडे. हो. तर त्याच्यात 50 किलो बी पडलं. म्हणजे तुमची दीड 2 बॅगा जवळपास पकडा. हो. 2.5 बॅगा 2.25 बॅगा 30 किलोच्या. हो. हो तर त्याच्यात आम्हाला 12चा आवरेज बसला. 12चा ॲव्हरेज बसला. हो वेगळं काही न करता. काहीच न वेगळं वास्तविक करता. पाहता यावर्षी फक्त लोक आम्ही म्हणजे ते फट्याची साईज बदलवली हो 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 आणि आणि बियाणं मशीन एक वापरली. टोपण यंत्रानं लावलं. बरोबर आहे. आणि एक तुमचं ते अमृत काय म्हणजे ते ॲग्री पॉवरचं अमृत मारलं. हो, बस तर त्याचे रिझल्ट तुम्हाला आले. चेन्नई आम्ही तसंच केलं. यंदा किती पिकला मग चना तुम्हाला? चेन्नई बी आम्हाला 12च्या वरच बसला आवरेज. 12च्या वरच बसला चण्याचा ॲव्हरेज. म्हणजे जबरदस्त पिकलं यावर्षी समजा. झाले खोली वगैरे सक्सेस खोली बरोबर पडते. बरोबर ते तुम्ही हे दिले नाही ना Deep board. कॅप. हो कॅप दिलेले आहेत. त्याच्यात ते हे समजा हे 1.25 इंचचे ते कॅप नाही का हो आपल्या? हो हो ते कॅप मग आपल्याला पराठी समजा जास्त कमी खोलवर बरोबर पाहिजे. बरोबर. 1.25 इंचीवर कॅप पाहिजे लावून समजा. द्यायची. ते कॅप लावायची. हो 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 आणि आपल्याला सोयाबीन चना खोल पाहिजे हो तर ते 1.5 इंचीवाली कॅप कॅप लावायची. काढून घ्यायची ही वाली. हो कॅप काढून घ्यायची. अच्छा ते अच्छा 2 कॅप आहे त्याला बरोबर समजा. आहे बरोबर आहे. हो, एक लाईन आहे आणि एक मोठी आहे जाडीवाली. मोठी आहे ते करा. अशा एक पद्धती नंबर म्हणजे टेक्निक समजली तुम्हाला पूर्ण? टेक्निक पूर्ण म्हणजे समजली. एकदम किचकट मशीन आहे अशाला काही भाग? काहीच किचकट नाही. बैला मागत जाते ते. हो का? आपण समजा 3 फुटाचा जे सवा टाकत नाही का. हम्म. आणि एक माणूस जर लोटाले असला समजा म्हणजे हो. डबल जर असला लोटाले हो 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 तर बैलावाल्याला हाराले हा, म्हणजे मागं पाडते. मागं पाडते. हो हो हो. एक नंबर आयटम आहे. एक नंबर आहे. आम्ही तुरही त्यानंच पेरली. अच्छा अच्छा सगळे त्यानंच पेरली. मस्त जमलं ना मग नाही का? छोटा जर कास्तकार जर असल हो. 3 एकरावाला हो किंवा 4 एकरावाला ज्याच्याकडे बैल जोडी नाही. ज्याच्याजवळ बैलजुडी नाही हो आणि त्याचं समजा असं लंबांचं अडचण हो. कमी असं हो, लंबन लंबन कमी आहे. हो हम्म. तर त्याला काहीच नाही. दोरी टाकायची हो चांगली म्हणजे लाईन दोरी. लाईन दोरी कलरबाज हम्म. पिवळ्या रंगाची किंवा समजा पांढऱ्या रंगाची हो, आपल्याला हो, हो. दिसली पाहिजे या हिशोबाने. बस 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 लावली की त्यानं चालत. काटानं टर्न बिलकुल काही काटा नाही. त्या दोरीला लावलं टोकन यंत्र आपलं असं की चालले लोट. बरोबर. काही टेन्शन म्हणजे काही बैल लावायचं काम नाही. काहीच नाही. बैल पिसं लावायचं काम काहीच काम. पहा मंडळी तुम्हाला असं वाटत असेल बा आम्ही खास करून शेतकऱ्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो, परंतु काकांनी जी महत्त्वाची माहिती सांगितली ते तुम्ही आत्तापर्यंत ऐकली. आणखी जर काही महत्त्वाची माहिती निघाली तर आपण आता प्रयत्न करू.